शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी अत्यंत मोठी खुशखबर असून ही खुशखबर आज सुरू झालेल्या अर्थसंकल्पामध्ये राज्य सरकारने जाहीर केली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आज राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सुरू झाले असून या अधिवेशनामध्ये राज्य सरकारच्या योजनांसाठी निधीची आर्थिक तरतूद आणि थकीत योजनांच्या हप्त्याचे वितरण करण्याबाबत पहिल्याच दिवशी सविस्तर चर्चा करण्यात आली। आणि या चर्चेमध्ये राज्यातील नमो शेतकरी योजनेअंतर्गतचा पात्र लाभार्थ्यांना नमोचा येणारा 6वा हप्ता वितरित करण्याबाबत, वाढीव हप्त्याची रक्कम देण्याबाबत राज्य सरकारची देणगी भूमिका काय आहे व येणारा हप्ता नेमका कधी मिळणार आहे याबद्दल अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सविस्तर माहिती जाहीर केली आहे। तर मग ते नेमके काय म्हणाले व काय आहे याबाबतची सविस्तर अपडेट जाणून घ्यासाठी आजचा हा छोटासा व्हिडिओ आहे। तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि जो कोणी नवीन आहे तो व्हिडिओला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा, कारण जेव्हा मी नवीन व्हिडिओ बनवेल सर्वात पहिले तुम्हाला बघायला मिळतील। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर मग शेतकरी मित्रांनो, राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार हे काल राज्य सरकारच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहाला संबोधित करीत होते। यावेळेस विरोधी पक्ष व शेतकऱ्यांचा प्रमुख पक्ष असलेल्या कर्जमाफी, हमीभावाने शेतमालाची खरेदी, नमो शेतकरीच्या हप्त्याचे वितरण व लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता याबद्दल सविस्तर चर्चा करण्यात आली। यामध्ये विरोधी पक्षाकडून राज्य सरकारने या योजनांचा हप्त्यामध्ये वाढ करण्याबाबत घोषणा केली होती याबद्दल प्रश्न उपस्थित केला। लाईव्ह असता अजितदादा म्हणाले की आम्ही कोणत्याही योजना बंद करणार नसून कोणत्याही योजनांचे अनुदान हे थकवले जाणार नाही। त्यामुळे लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा व मार्च महिन्याचा हप्ता येणाऱ्या 10 तारखेपर्यंत एकत्र 3000 रुपयांचा आम्ही वितरित करणार आहोत। परंतु सध्या या योजनेच्या हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्याची कोणतीच घोषणाही आम्ही करत नाही आहोत। तसेच नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की या योजनेचा येणारा 6वा हप्ता देखील 10 मार्चपर्यंत तुमच्या खात्यात राज्य सरकार जमा करणार आहे व या दोन योजनांसोबत राज्य सरकारच्या इतर देखील योजनांचे थकीत हप्ते व सरकारी कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारी 10 मार्च रोजी सादर करण्यात येणाऱ्या अर्थसंकल्पानंतर वितरित केल्या जाणार असून कोणत्याही लाभार्थ्यांना किंवा कोणत्याही कर्मचाऱ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, अशा प्रकारची ठोस भूमिका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल त्यांच्या भाषणादरम्यान स्पष्ट केली आहे। तसेच या देखील योजनेच्या हप्त्याच्या रकमेमध्ये वाढ करण्याची कोणतीच घोषणाही सद्यस्थितीला राज्य सरकारकडून करण्यात येत नसल्याने देखील अजितदादा पवार यांनी काल स्पष्ट केले आहे। त्यामुळे येणारा नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता हा दरवेळेसप्रमाणे प्रति लाभार्थी 2000 रुपये याप्रमाणेच वितरित करण्यात येणार।